पहिल्यांदाच जेवतोय 5 वर्षानंतर. हॅलो गाईस, कशात तुम्ही स्वतः स्वागत तुमचं माझ्या आणखी व्हिडिओमध्ये. तर मंडळी तुम्ही बघितलं असेल आपली पालखी निघाले जुईनगरवरून कारल्याला. नवी मुंबईची महाराजी पालखी आपली. तर आपण चाललोय. तर तुम्ही जल्लोष बघितलाच पहिल्या दिवशी कशी निघाली पालखी, कसं काय जल्लोष होता पूर्ण, आणि नंतर मिसेसचा वगैरे सगळ्यांचा अनुभव काय काय आहे. तर आता आपण तुम्हाला दाखवणार पहिला दिवस कसा होता पालखीचा, म्हणजे पालखीचा दिवस कसा होतो आणि कसं काय पूर्ण जातं आहे, काय काय जेवायला वगैरे कुठं कुठं आहे, परत नाश्ता कुठं आहे किंवा ते कुठं आहे, सर्व दाखवणार आहे तुम्हाला. आणि कसं काय प्रवास होत आहे ते पण दाखवणार आहे. बाकी सगळी बोरात आपली. आणि इथं आवी दादा 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 चालत आहे. इथं आपलं प्रणय आणि इथं आपला आवी दादा, 2 आवी दादा हर एक प्रणय. तो आता आपण चाललोय, निघालोय. आता आपल्या गावातली पोर कमी झाले दादा. आता दादाचा दादा आणि दादा यांचा जेव्हा आहे मी हे चाललेत म्हणून मी चाललोय. तर जाऊया, तुम्हाला दाखवतो काय काय होत आहे, कसं काय होत आहे. बाकी मध्ये मध्ये दाखवत राहील. चला जाऊया. तर मंडळी आपल्या गावातले अध्यक्ष पालखीचे आणि त्यांची सगळी मंडळी. जिलेबी आणले त्याने असून पण मागे मंडळी आहे पूर्ण. ही सगळी मंडळी जरूर ठिकाणावर येतात ना. या 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 चला चला. जय तुझा रंगलाई गुल्लाला नवी मुंबईचे वानाचे पालखीचा तुला घेऊन आईलाई मान. तर मंडळी आता आपण बसलोय कामोट्याला. तर इथं जरा ज्यूस पितोय, लिंबू ज्यूस. दादा पितोय. थांबलोय जरा पायाला आराम, जरा बसून ही पिल्यावर एवढा बरं वाटतं ना. ऊन जाम आहे, काय ऊन जाम आहे. तर मंडळी उन्हामधून चढून आल्यावर जरा आम्ही गोटी सोडा पितोय. मस्त थंड थंड बरं वाटतं जरा. मंडळी आपण सोडा वगैरे पिऊन आता निघालेलो पुढे. तर जेवण आहे आपला शिव मंदिर खांदेश्वरचा, तिकडे आपलं जेवण आहे. पोचलं जरा सावली आली का बरं वाटतंय. उन्हाळा का वाट लागतंय. सावली आलं जरा बरं वाटतं. तर मंडळी आता पण आता पोहोचलो आपल्या जेवायच्या ठिकाणावर. म्हणजे 5 मिनिटात आता इथून लांब आहे. तर आपण तर जेवत नाही 3 दिवस, कारण की इथला प्रॉब्लेम आहे. 3 दिवस जेवतच नाही मी. खरं नाही जेवत, काहीच नाही. फक्त पाणी ज्यूस. तर मंडळी फायनली आपण पोहोचलो आपल्या जेवणाच्या ठिकाणावर. म्हणजे आपला जो तलाव आहे शिव मंदिर तिकडे. 15 किलोमीटर डन गाईस, 15 किलोमीटर डन. तिथं मस्त तलाव आहे. चला मला दाखवलं. सगळे बसले तर आराम करतात. आपण जरा लेट झालो. तर मंडळी फायनली आपण पोहोचलो आपल्या मंदिराजवळ. सगळे आराम करतात, जेवण वगैरे जेवतात. आपण जेवत नाही कारण की आपल्याला जमत नाही. कारण की जर जेवलो भात खाला तर सुस्ती येते आपल्याला, त्यामुळे मी जेवतच नाही. इथं आपला दादा आणि इथं आपला आवी दादा झोपलाय, आराम करतोय. आणि इथं आपले बंधू जेवतायत. कसं आहे जेवण? काय काय होतं जेवायला? पनीरची भाजी, बटाट्याची भाजी आणि बोल आराम कट कर. डाळ भात, तर असं काय जेवण आहे मंडळी, मस्त जेवण आहे. चालत झालं जरा जेवायला बरं वाटतं असं जेवण असलं तर आता जरा आपण आराम करू. तुम्हाला निघून भेटतो काय काय होतं नंतर सांगतो ते. कारण की आता जेवल्यानंतर मंत्राचा होईल. अजून पालखी आली नाही आमची. पालखी जाम माग जाम माग आहे. जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला दाखवतो. नंतर डायरेक्ट मंत्राचा आपला भेटतो. बरं वाटतं. तलाव आहे मस्त. आईला भेटलं ना. तर मंडळी फायनली पालखी निघालेली आहे आपली. आता आपला स्टे आहे कोरगावला.
आपलं साईबाबा मंदिर आहे मध्ये, तिथे ग्राउंड आहे मोठा, तिकडे आपला स्टे आहे. तर पूर्ण पब्लिक निघाली आता. मंत्रजाप वगैरे झाला, मी थोडं झोपलेलो, आराम केला जरा, बरा वाटला. आता तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होतं ते. चला बघूया. आता आपण पालखीच्या पुढे आलो, पालखी मागे राहिली जरा, आता येईलच म्हणजे मागून. तर आपण जरा उसाचा रस पिऊ, जरा पावर येईल. तर मंडळी, पंचमुखी हनुमान मंदिर. आई मायेचा जरा तुझा सरा घरी खोल्याना लाभला कारल्याची आई माझी माऊ. तर मंडळी, फायनली आपण पोहोचलो आपल्या कोणगावला. म्हणजे थोडंच मागे होता, 2 मिनिटं फक्त. मग आपलं स्टे येत, मग तिथे जाऊन दाखवतो. पब्लिक जाम आहे, आता काय माहिती कसं काय जागेत होत आहे ते पण तुम्हाला मी सांगतो कसं काय होतं ते. बघूया. आता पहिला दिवस संपला, तर जवळजवळ 28 ते 30 किलोमीटर आम्ही आज पार केला. म्हणजे पहिला दिवस संपन्न झालेला आहे मंडळी. तर तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो. उद्या मोठा आहे, म्हणजे उद्या जरा आहे तो आपला पल्ला जो मोठा आहे, कारण की डायरेक्ट इथून ते डायरेक्ट खोपोली असं मोठा डिस्टन्स आहे. तर आता पहिल्यांदा आपण आपल्या स्टेवर जाऊया. तर इथे कोणगावला पुढे ग्राउंडमध्ये साईबाबाचं मंदिर आहे तिथे. तर चला जाऊया. तर मंडळी, आश्चर्याने आपण आपल्या स्टेवर पोहोचलेलो आहोत. बघू होता आम्हाला तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो, जवळ जाऊन दाखवतो. एवढं लांबून दिसणार नाही. फर्स्ट डे इज डन गाईज. काय पडलं काय? कपडा पडला गाईज, कपडा. आपल्या करता येणार आहे. पब्लिक देखो गाइस, पब्लिक देखो गाइस, पब्लिक. म्हणजे खात्री करा आपल्यासोबत आलेले पदयात्री, हे जे हात करतात ना ते हरवलेले मित्र तिकडे तिकडे बॅगी वगैरे. जे पदयात्री आपल्यासोबत सकाळी निघाले ते पदयात्री. तर मंडळी, फायनली आम्ही जागा जिंकलेली आहे इथं. तर आता आपला इथे मंदार भाई आलाय आणि त्याने आपल्याला जरा हे आणलंय, एनर्जी ड्रिंक. धन्यवाद भाई, धन्यवाद. मंडळ आभार आहे. असंच प्रेम असू द्या. मंदार पाटील आयडिया गाईज. यो बघा, फॅशन शो. यो आमच्या भाईचा किट पालखीसाठी पूर्ण प्रिपरेशन मध्ये आलेला आहे. उद्याची सकाळची तयारी आजच केली आहे. तर मंडळी, आपल्या बॅगी आलेल्या आहेत, आपल्या बाईने आणल्या. इथे आपला करण दादा आणि सगळी मंडळी आलेत. कसं वाटतं आपल्या बॅगी आल्या? ही सगळी दादाच आलेत. आता जरा मस्त कपडे चेंज करू आणि आराम करू. गाईज जाम बरं वाटतंय मालिश करता. एक नंबर बघ, खरंच चुकून
तर मंडळी आता मस्त जेवण घेतलंय, पुरी, दाल भात, भजी आणि भाजी आहे. तर मी 5 वर्षांतून पहिल्यांदाच जेवतोय, 5 वर्ष एवढा चालत आलोय पण पहिल्यांदाच जेवतोय पालखीतलं जेवण, कारण की मला जमत नाही रस्त्यात, कारण की नंतर मग झोप वगैरे येतं, चालता चालता त्रास होतो, त्यामुळे मी जेवतच नाही. पहिल्यांदाच जेवतोय 5 वर्षानंतर. तर दादा बोलला म्हणून जेवतोय. तर मस्त जेवण आहे आणि इथं बायांचे गाणे चालू आहेत, बायांचे गाणे तुम्हाला दाखवतोच जेवण, या जेवायला. विश्वाचे हाय मी माय, या विश्वाचे हाय मी माय, मी उभी तुझ्या पाठीशी हाय, संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी.